डिस्पाइट हर एज शी वॉक्स स्टेडिली. द अंडरलाइन्ड वर्ड्स वॉक्स स्टेडिली आर एक्झाम्पल्स ऑफ. हे काय आहेत असं विचारलं त्याने. ऑप्शन्स काय आहेत? फ्रेज दिल्यात सगळ्या. नाउन फ्रेज, ऍडजेक्टिव्ह फ्रेज, ऍडव्हर्बियल फ्रेज. थोडक्यात सांगतो. नाउनचं काम करणारा एक वर्ड जर असेल अर्थात तो नाऊन आहे. नाउनचं काम करणारे अनेक वर्ड जर असतील नाउन फ्रेज. तसंच सगळ्यांचं आहे. ऍडजेक्टिव्हचं काम करणारा एक वर्ड जर असेल तर त्याला आपण ऍडजेक्टिव्ह म्हणतो. पण जर जास्त वर्ड्स असतील तर त्याला फ्रेज म्हणतो आपण, राईट. मग ती ऍडजेक्टिव्हचं काम करणारी ऍडजेक्टिव्ह फ्रेज. तसंच ऍडव्हर्बियल फ्रेज सुद्धा. मग आता इथं बघा, डिस्पाइट हर एज शी वॉक्स स्टेडिली. शी वॉक्स हाऊ, स्टेडिली आपला ऍडव्हर्ब आलाय. मग त्याने अंडरलाईन वॉक्स स्टेडिली या संपूर्ण पार्टला केलंय. ऍडव्हर्ब झाला ना तो. ऍडव्हर्ब आहे, कशा प्रकारे ती चालते वगैरे, स्टेडिली. मग आता अंडरलाईन केला संपूर्ण पार्ट आहे वॉक्स स्टेडिली. मग संपूर्ण पार्ट जो आहे, जी फ्रेज आहे ती फ्रेज काय झाली? ऍडव्हर्बियल फ्रेज. ऑप्शन कोड आहे. आता ऍडव्हर्बियल फ्रेज म्हणा किंवा ऍडव्हर्ब फ्रेज असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. PHRAS. आलं लक्षात? ऍडव्हर्बियल फ्रेज किंवा ऍडव्हर्ब फ्रेज. ठीक आहे. नाउनचं काम करत नाही, ऍडजेक्टिव्हचं काम करत नाही. नन ऑफ दी अबो काय संबंध? इथं दिसतं ना क्लिअरली, स्टेडी आला तिथं ऍडव्हर्ब म्हणून. ओके, दॅट्स ॲन ऍडव्हर्ब फ्रेज किंवा ऍडव्हर्बियल फ्रेज.